सध्या महाराष्ट्रात कॅप्टन खरात यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. समजा तुमच्या मोबाईलमध्ये असा व्हिडिओ आला, तुम्ही तो पाहिला आणि कोणाला फॉरवर्ड केला तर तुम्ही गुन्हेगार ठरलात. हो, अशोक खरात प्रकरणात पोलीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत. ही कारवाई फक्त आरोपीवर नाही तर सर्वसामान्य नागरिकांवरही होते. जर तुमच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय जनता आवाज डिजिटल. नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अल्पवयीन मुली, गर्भवती महिला अशा 100हून अधिक पीडितावर त्याने लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 100पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले. हे व्हिडिओ पाहून पोलिसाच्याही पायाखालची जमीन सरकली. पण या व्हिडिओची सर्वात मोठी शोकांतिका अशी की ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर रातोरात पसरले. पीडित महिलांची गोपनीयता धुळीला मिळाली. आता हे व्हिडिओ पाहणारे, फॉरवर्ड करणारे जनसामान्यही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी पहिला गुन्हा सुद्धा दाखल झालाय. आणि हा गुन्हा अशोक खरातवर नव्हे तर 2 सामान्य व्यक्तीवर झालाय. त्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 294(2), 294(3), 5 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा कलम 67(अ) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. हे कलम कडक आहेत. याचा अर्थ व्हिडिओ बनवाल तरीही गुन्हा, शेअर केला, फॉरवर्ड केला तरीही गुन्हा. जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिलाय. अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही पीडित महिलेचे फोटो, व्हिडिओ किंवा ओळख उघड करणारा मजकूर प्रसारित करू नका. सायबर सेल सोशल मीडियावर कडक नजर ठेवून आहे. तुम्ही जर असं काही शेअर केलं तर तुमचा IP ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळं ट्रेस होईल. आधीच दोघांना अटक झाली आहे, पुढेही अशी कारवाई होईल. आता तुम्ही म्हणाल आम्ही फक्त फॉरवर्ड केलं, त्यात आमचा काय दोष? पण कायद्यानुसार हा दोष आहे. पीडितेची गोपनीयता भंग करणे हा गुन्हा आहे. तिच्यावर दुसरा अत्याचार करण्यासारखा आहे. आपण एक क्लिक करतो, पण त्या एका क्लिकमुळे एखाद्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पोलिसांची ही मोहीम फक्त दंडासाठी नाही तर प्रतिबंधासाठी आहे. मग आता आपण सामान्य नागरिक म्हणून काय करायला हवं? तर सर्वात पहिलं, जर तुमच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ असतील तर ते ताबडतोब डिलीट करा. दुसरं म्हणजे कुणीही तुम्हाला असे व्हिडिओ पाठवले तर त्या व्यक्तीला कायद्याची जाणीव करून द्या. तिसरं म्हणजे अशी लिंक किंवा कंटेंट दिसल्यास सायबर सेलमध्ये तक्रार करा. पीडितेच्या प्रतिष्ठेचा आदर करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. अशोक खरासारखे गुन्हेगार तुरुंगात आहेत, पण जे लोक अशा व्हिडिओंना हातभार लावतात त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे. डिजिटल युगात आपण सगळे जबाबदार नागरिक आहोत. एक चुकीचं पाऊल आपल्याला गुन्हेगार बनवू शकतं. म्हणून ज्याच्याकडे असे व्हिडिओ असतील त्यांना सावध करा आणि ते डिलीट करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि हाच व्हिडिओ शेअर करा. ते व्हिडिओ डिलीट करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.